सर्वांचे आपल्या उज्ज्वला ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आहे संडे, तर संडेमुळे ना घरातील सर्व कामं पटपट आवरून घेतली। तर चला आपण बनवू आता छान छान अशी पावभाजी। इथे ना मी पावभाजी बनवण्यासाठी घेतलेले आहे टोमॅटो, बटाटे, गाजर, वांग आणि फ्लावर। तर हे कुकरमध्ये मी टाकून धुवून घेत आहे। फ्लावर पण वेगळी कट करून घेते आहे, ती पण कुकरमध्ये टाकून एक पाण्याने धुवून कुकरला लावून घेते आहे। तोपर्यंत ना इकडे छान अशा प्रकारे टोमॅटो चिरून घेतले आणि एक पाण्याने धुवून घेतले। त्यानंतर कढईत मी इथे तेल टाकून घेत आहे। तेलामध्ये टोमॅटो परतून घेते। मी ना कुकरमध्ये कधीच टोमॅटो उकडत टाकत नाही, त्याने पावभाजी एवढी छान होत नाही। अशा प्रकारे जर पावभाजी बनवली तर छान होते। त्यानंतर आहे ना टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर परत मी थोडंसं तेल आणि जिरे टाकून घेतले। इथे छान अशी टोमॅटो शिजून घेते आहे। तोपर्यंत इकडे ना आपला कुकर पण झालेला आहे। तर इकडे ना मी बटाटे सोलून घेत आहे, फ्लावर वेगळी करून घेतली, गाजर हे सगळं थंड होऊन दिलं। तोपर्यंत इकडे बटाटे सोलून घेतले। बघू शकता छान असं आपलं संपूर्ण भाज्या उकडून झालेल्या आहेत। तर त्यांना मी छान अशा प्रकारे बारीक करून घेत आहे। तोपर्यंत इकडे कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे आणि भाज्या थोड्याशा गरम होत्या, त्यामुळे कांदा चिरल्यानंतर मी बारीक करून घेतल्या। तर बघू शकता अशा प्रकारे छान असं बॅटर आपलं भाज्यांचं बनून झालं। तर इकडे ना पावभाजीसाठी पाणी पण गरम करून घेतलं। इकडे कढईत तेल टाकलं, तेलामध्ये व्यवस्थित कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेत आहे। कांदा व्यवस्थित ब्राऊन झाल्यानंतर त्यात ना मी जिरे, मोहरी, हिंग आणि हळद अशा प्रकारे मी त्यात टाकून घेत आहे। दुसऱ्या भाज्या बनवताना ना हिंग मी अगोदर टाकते, पण पावभाजीला हिंग मी कांदा परतून झाल्यानंतर टाकते। इकडे ना लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद मी यात टाकून घेते आणि चवीनुसार आहे ना मीठ पण इथे टाकून घेतलं। त्यानंतर आहे ना जे बनवलेलं भाज्यांचं बॅटर आहे ते पण मी त्यात मिक्स करून घेत आहे। संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यातनं मी पाणी गरम केलेलं पाणी टाकून घेतलं। बघू शकता छान असं संपूर्ण मिश्रण एकजीव झालं आणि त्यानंतर पावभाजीला आपण छान उकळी घेऊया। तर त्यातनं मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि अशा प्रकारे छान अशी आपली पावभाजी बनून रेडी झालेली आहे। तर इकडे ना मी कांदा, कोथिंबीर आणि लिंबू चिरून घेतलेला आहे। त्यानंतर तव्यावरती बटर लावून इकडे पाव पण आपले भाजून झालेले आहे। तर आता छान अशी आपली पावभाजी बनून रेडी झालेली आहे। तर सर्वांनी या पावभाजी खाण्यासाठी आणि हो आपले व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू एक छानशा ब्लॉग सोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।